IITच्या टेक फेस्टमध्ये एका ह्युमनॉइड रोबोटला आपण भेटणार आहोत। माझ्यासोबत आहे ईगल नावाचं रोबोट जे शिक्षणामध्ये अनेकांना मदत करणार आहे। खरं तर हिचा सगळा लुक जर आपण बघितला तर एका गुरुच्या स्वरूपात ही आपल्याला भेटणार आहे। नेमके हिचे फीचर्स काय आहेत ते सगळे जाणून घेऊयात। अनेक ठिकाणी शिक्षण संस्थांमध्ये शिक्षकांना मदत करण्यासाठी शिकवण्यामध्ये मदत करण्यासाठी हा रोबोट काम करणार आहे आणि त्याला भविष्यामध्ये असा ह्युमनॉइड फेस म्हणजे सर्वसामान्य माणसं जशी दिसतात त्याला साजेसा त्यासाठी सिमिलर असा चेहरा सुद्धा ते निर्माण करण्याच्या प्रयत्नात आहेत। नेमका हा ईगल रोबोट काय आहे, कशा पद्धतीने काम करतो जरा सांगा। सो ईगल रोबोट एक टीचिंग असिस्टेंट रोबोट है जो टीचर के साथ क्लास में पढ़ाता है। हम बिलीव करते हैं कि आर्टिफिशियल इंटेलिजेंस और टेक्नोलॉजी टीचर को रिप्लेस नहीं करेगा बट टीचर के साथ कॉम्प्लीमेंट करके इट विल बी अ कंपेनियन फॉर द टीचर। सो ईगल रोबोट is a robot that can teach in the classroom and वो टीचर के जो भी रेपिटेटिव टास्क हैं वो टेक ओवर करता है। इससे टीचर को अभी और टाइम मिलता है टू फोकस ऑन द चाइल्ड एंड टू प्रोवाइड दैट इंडिविजुअल अटेंशन टू द चाइल्ड। नेमका हा रोबोट कसा काम करतो हे जरा आम्हाला सांगा। तो रोबोट में पूरा ग्रेड का कंटेंट होता है। रोबोट वो कंटेंट एनिमेशन और ग्राफिक्स के थ्रू पढ़ाता है। रोबोट कोई भी क्वेश्चन आंसर कर सकता है, तो आप कोई भी डाउट पूछ सकते हो। रोबोट क्वेश्चन पूछ भी सकता है स्टूडेंट से और रोबोट एक असेसमेंट भी देता है स्टूडेंट को थ्रू विच यू कैन गेज द स्टूडेंट अंडरस्टँडिंग। आता तुम्ही कमांड द्या आणि हा रोबोट नेमका कसा चालतो ते आपण सगळ्यात पहिल्यांदा बघूयात। कशा पद्धतीने मदत होईल, हाउ इट विल फंक्शन। सो रोबोट के पास आप कमांड दीजिए। अच्छा तर आपण बघतोय आता ते कमांड देत आहेत। So can you tell me about IIT Bombay? Hello, Rohit. How can I assist you today? IIT Bombay, or the Indian Institute of Technology Bombay, is one of India's premier engineering and technology institutes. Established in 1958, it is located in Powai, Mumbai, Maharashtra. IIT Bombay is renowned for its high academic standards, world-class faculty, and cutting-edge research facilities. It offers undergraduate, postgraduate, and doctoral programs in various fields of engineering, science, design, and management. नक्कीच आपण बघतोय की कशा पद्धतीने ईगल हा एक रोबोट आहे जो शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून आणणार आहे। खरं तर हा ईगल रोबोट तुम्ही कसा बनवला, हा मेड इन इंडिया प्रोजेक्ट आहे, याचा किती फायदा भविष्यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना होऊ शकतो, हा विचारलेल्या प्रश्नांना उत्तरं देतोच पण एखादी कन्सेप्ट समजून सुद्धा सांगू शकतो। तो ये रोबोट कम्प्लीटली इंडिया में बना है। हमने इसको स्टार्ट से लेकर फिनिश तक इंडिया में बनाया है। कुछ कंपोनेंट्स इसके अब्रॉड से हम लोग सोर्स करते हैं और ये क्लासरूम में बहुत बेनिफिशियल है क्योंकि ये एकेडमिक परफॉर्मेंस इंप्रूव करता है। नॉट ओनली कॉन्सेप्ट्स, ये रोबोट में एक मशीन लर्निंग मॉडल है जो हर स्टूडेंट के लिए उसका लर्निंग पर्सनलाइज कर सकता है बेस्ड ऑन द स्टूडेंट नीड। तो ये हर स्टूडेंट के लिए लर्निंग पर्सनलाइज करता है बेस्ड ऑन हाउ द स्टूडेंट इज लर्निंग एंड आई थिंक दैट इज द USP ऑफ आवर रोबोट। अगदी मानवी बुद्धिमत्ता आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स याचा सुरेख संगम या एका ईगल रोबोटमध्ये झालाय। माणसांसारखी बुद्धिमत्ता असणारा हा AI रोबोट अनेक अर्थांनी शिक्षण क्षेत्रामध्ये बदल घडवून आणू शकतो आणि शिक्षण क्षेत्रामध्ये जे काम करणारे शिक्षक आहेत आणि विद्यार्थी ज्यांना भरपूर सारं ज्ञान घ्यायचं आहे अशा अनेकांना मार्गदर्शक हा ईगल रोबोट ठरणार आहे। व्हिडिओ न्यूज उमेश सह सुस्मिता बदाणे पाटील, न्यूज 18 लोकमत, मुंबई।